डीजे वासू क्षेत्ररक्षण लावून घ्या. एखादा खेळाडू येत असेल तर पंचांना त्याची सूचना द्या. प्रतिस्पर्धी संघाच्या बरोबर बोला तुम्ही. तोपर्यंत तुम्हाला कदाचित अलॉट केलं जाऊ शकतं, माहिती नाहीये, परंतु आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला, येणार असेल 2 मिनिटांमध्ये तर 1 षटकांपर्यंत येऊ शकेल तो. स्पर्धेची 5वी रात्र, 5व्या रात्रीमध्ये जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत. पहिली क्वार्टर फायनलची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. दित्या विहान स्पोर्ट्स उल्वे आणि त्यांच्या विरोधामध्ये शैलस्मृती दरगर. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. प्लेयरची वाट पाहिली जाते. शैलस्मृती दरगर संघाने टॉस जिंकलाय, पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. चला, क्षेत्ररक्षण लावून घ्या. करूया आपण गणरायाचं स्मरण. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. हे कार्य निर्विघ्नपणे पूर्ण पडण्यासाठी आपण गणरायाला साकडं घालूया. कोणत्याही विघ्नाविना, कोणत्याही संकटाविना आजचीही रात्र मात्र यशस्वी संपन्न होऊ दे, अशी मागणी आपण श्री गणरायाला करूया. महाराष्ट्राचं आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वर्गीय महेश रघुनाथ गरज त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून आपण जाऊया मैदानाच्या दिशेनं. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. शो द गुड गेम. खूप साऱ्या शुभेच्छा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. नाणेफेक हरल्यानंतर उल्वे संघाच्या बाजूने मात्र फलंदाजी आले. दित्या विहान स्पोर्ट्स उल्वे टीमकडून सलामीची जोडी मान फ्रॉम गणेशपुरी विनेश टोलकर आणि मान फ्रॉम खारकोपर कुणाल घरत अशी सलामीची जोडी सज्ज झाले. गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक घेऊन विनोद भगत तयार. सगळ्यांना असं वाटलं असेल कदाचित आज 4च मॅचेस आहेत, उशिरानं सुरू होईल, पण नाही आहे. ही स्पर्धा शेलगर गावामध्ये आहे, त्यामुळे वेळेचं भान, शिस्त मात्र पाळली जाते या स्पर्धेच्या निमित्तानं. आजच्या रात्रीमधील पहिला चेंडू घेऊन सज्ज होतोय तो विनोद भगत. समोर असेल तो विनेश डोलकर. पहिला बॉल. 5 4 3 2 1 लेट्स प्ले. प्रारंभ आणि करूया शुभारंभ. आजच्या 5व्या रात्रीला पहिला बॉल. पहिलाच बॉल. लो व फुल टॉस. विनेश डोलकरनं वळवलं ऑन साईडला आणि बॉल चाललाय सरळ सीमा रेषा पार. पहिल्याच बॉलवर दणदणीत मात्र सुरुवात करण्यात आली. ती दित्या विहान स्पोर्ट्स उल्वे संघाचा धडाकेबाज सलामीवीर विनेश डोलकरच्या बॅटमधून चौकार. पहिलाच बॉलवर चौकारांना फर्स्ट स्ट्रोक इज हाफ डन असं म्हटलं जातं. सुंदर अशी सुरुवात मात्र केली जाते दित्या विहान स्पोर्ट्स कडून. विनोदचा हा बॉल एज लागले. पहा, डाईव्ह लगावत त्या ठिकाणी गली क्षेत्रामध्ये झेल टिपण्याचा मात्र प्रयत्न केला होता. थोडासा मनामध्ये सुद्धा शंकेची पाल चुकचुकली होती दित्या विहान स्पोर्ट्स उल्वेकण. विनेश डोलकर जो जबरदस्त फॉर्म मध्ये आहे, त्याच्या बॅटमधून या स्पर्धेमध्ये धावा सुद्धा निघाल्यात आणि चौकारानंतर मात्र पुढच्याच बॉलवर विनोद भगतनं फसवलं होतं त्याला जाळ्यामध्ये. परंतु थोडंसं स्पीडअप, थोडंसं स्टार्टअप घेणं सुद्धा फार गरजेचं असतं, त्यामुळे थोडंसं अपुरा पडला असंच म्हणावं लागेल. तो झेल बाल बचावला विनेश डोलकर. सिंगल रन येते. धावसंख्या 5 वर. आता मात्र कुणाल घरत खारकोपरचा फलंदाज ऑन अ स्ट्राईक नाव. राईट आर्म ऊर्ध्व विकेटनं. चांगला बॉल. त्या पात्र आतमध्ये येणारा इन स्विंग होता. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये घुसला हा बॉल. सरळ विकेट किपरचा वेध घेणारा डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. पहिला लोअर फुल टॉसवर चौका आला होता, कारण पहिलं पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय. सर्कलचं रिस्ट्रिक्शन आहे. फक्त 2च फिल्डर 30 यार्ड सर्कलच्या बाहेर तुम्हाला क्षेत्ररक्षण करताना दिसतील. एक लॉंग ऑफला, एक मिड विकेटला आहे आणि असं असताना मात्र संपूर्णपणे मैदान मोकळं असतं ते फलंदाजांसाठी. आणि त्याचा फायदा मात्र उठवला जाईल का पॉवर प्लेच्या ओव्हर्समध्ये. विनोदचा हा बॉल टॉपेज लागले. शॉर्ट फाईन लेगला संधी आणि फर्स्ट विकेट डाऊन. पहिला धक्का. दित्या विहान स्पोर्ट्स उल्वे संघाचा सलामीवीर बॅटर कुणाल घरतला खातही उघडू दिलं नाहीये, भोपळाही फोडला नाहीये. 0 या धावसंख्येवर मात्र विनोद भगतची शिकार आणि पहिला हादरा फक्त 5 धावा असताना
पहिला धक्का मात्र दिलाय विनोद भगतनं. चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. पाहू तो विकेटनं हा चेंडू थोडासा ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न झाला, परंतु वरच्या भागामध्ये लागला आणि पाठीमागे क्षेत्ररक्षक रणजित कोळीनं मात्र काम तमाम केले. खूप चांगला चेंडू त्या स्पर्धेमध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण खरं तर त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. कमालीचं क्षेत्ररक्षण झाले. रणजित कोळी यांच्याकडे बऱ्याचशा कॅचेस येताना पाहिल्या आणि सगळ्या कॅचेस त्यांनी घेतल्यात. एक तर मला आठवतं ती अवघड कॅच प्रसाद गरजची, ती कॅच धाबत जाऊन घेतली होती आणि सामना फिरवला होता जवळजवळ. कमालीचं क्षेत्ररक्षण मात्र झाले. वय वगैरे क्रिकेटमध्ये काही नसतं, फक्त तुमच्यामध्ये एनर्जी हवी, तुमच्यामध्ये ती जिद्द हवी, कोणत्याही वयामध्ये स्वतःला सिद्ध करण्याची तयारी मात्र तुमच्यामध्ये हवी. आणि ती तयारी आता मात्र दिसत असताना प्रत्येक मॅचमध्ये रणजित कोळी यांचा परफॉर्मन्स मात्र उल्लेखनीय राहिलाय. सिद्धू मडवी आलाय उल्व्याचा फलंदाज. यावेळेस मात्र इन ॲट नंबर 3 व्हेरी डेंजरस बॅटर, विस्फोटक फलंदाज आहे. पॉवर प्लेची षटकं त्याला खेळायची आहेत. आतापर्यंत 3-4 चेंडू संपले, धावफलकावर 5 धाबा. चांगलं कमबॅक मात्र केलंय ते गोलंदाज विनोद भगतनं. राईट आर्म ओव्हर द विकेट, नेक्स्ट बॉल. यावेळेचा हा चेंडू अप्पा कट केलाय, पॉइंटच्या वरतून तटवलंय या बॉलला. पाहूया बॅकवर्ड पॉइंट क्षेत्राकडे चेंडू चाललाय, वेगानं क्षेत्ररक्षक पोहोचलाय. तोपर्यंत मात्र सहजतेनं दुहेरी धाबा, 2 धाबा. काय धावलेत आता जीवाच्या आकांतानं मात्र धावलं जात आहे, कारण इथून मात्र सरळ पाहायला गेलं तर सेमीफायनलचा प्रवास असणार आहे. त्यामुळे अत्यंत महत्त्वपूर्ण मॅच, कारण इथे मात्र जिंकली तर सुपर 4 पर्यंत जाता येईल आणि सुपर 4 पर्यंत पोहोचणं म्हणजे मोठी कामगिरी. उलमान नोट प्रीमियर लीगमध्ये तब्बल 16 संघ मात्र खेळताना दिसले. 8 अगोदर बाहेर गेलेत. 8 संघांचा प्रवास आज तुम्हाला पाहायला मिळेल. विजेते संघ सगळे आज खेळताना दिसतील. त्यांचा एकच सामना होणार आहे. त्यामुळे आजच्या रात्रीमध्ये फक्त 4 मॅचेस आपल्याला कव्हर करायच्या आहेत. आणि इथे आपण पाहतोय जबरदस्त परफॉर्मन्स विनोद भगतचा. लोवर फुल टॉस बॉल ड्राईव्ह थ्रू द एक्स्ट्रा कव्हर आणि सिद्धू मडवी फसलाय. सेकंड विकेट, सिद्धू मडवी डिपार्ट लागलाय. दुसरा हादरा. यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये विनोद भगत मात्र एकाच ओव्हरमध्ये 2 फलंदाजांना बाद करतोय आणि कमालीची गोलंदाजी पाहायला मिळतोय. जल्लोष पाहायला मिळालाय तो शैल स्मृती तरगर संघाचा. 2 गडी बाद. आतापर्यंत धावफलकावर फक्त 7 धाबा. पहिलं षटक मात्र पहिल्या बॉलवर चौकार पडला होता. टाळ्या वाजल्या होत्या आदित्य विहान स्पोर्ट्स उल्बे संघाकडून, परंतु त्यानंतर मात्र आता थोडीशी स्मशान शांतता पसरली असेल त्यांच्या गोटामध्ये. कुणाल घरच्या पाठोपाठ आता मात्र सिद्धू मडवी सुद्धा बाद झालाय. 2 धक्के दिलेत आणि विनोद भगतनं मात्र आपली उपयुक्तता, आपण का बास्ट ऑलराऊंडर आहोत आणि त्याचं प्रत्यक्षक मात्र दाखवून दिलंय. क्वार्टर फायनलच्या अत्यंत महत्त्वाच्या मॅचमध्ये मात्र विनोद भगतनं महत्त्वपूर्ण 2 बळी मात्र टिपलेत. सुपर बॉलिंग फ्रॉम विनोद भगत. दुसरं षटक गोलंदाजी मार्कवर मात्र पॉवर प्लेचं आपल्याला पाहायला मिळेल. अविनाश डोलकर दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर तुम्हाला पाहायला मिळेल. 3 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर. ओव्हर द विकेट ना. क्रॉस बॅटेड, व्हॉट ए शॉट. फॅब्युलस स्ट्रोक ऑन साइडला. मिड विकेट क्लिअर करणारा दमदार फटका विनेश डोलकरच्या बॅटमधून मात्र अविनाश डोलकरचं भव्य स्वागत करण्यात आलंय. गणेशपुरी टू गणेशपुरी. बॉल सीमा रेषा पार. षटकार. दोनही फलंदाज आता मात्र गणेशपुरीचे आहेत आणि गोलंदाज सुद्धा गणेशपुरीचा. त्यामुळे एक चांगली लढत तुम्हाला पाहायला मिळेल. इथे टॉपेज लागले. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत, नाही सोडणार. संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला गेलं तर कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय आणि पुन्हा एकदा अप्रतिम झेल टिपलाय. विनेश डोलकर विस्फोटक फलंदाज यावेळेस मात्र मैदानाच्या बाहेर जाईल. धक्का क्रमांक 3 दित्या विहान स्पोर्ट्स उल्बे टीमला. धावसंख्या 13 असताना त्या राजधानीवरती थँक्यू डीजे. तर औरा रायडर्स वहाळ संघाचे संघ मालक आदरणीय समीर शेठ पाटील साहेबांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. स्वागतम, सुस्वागतम, सहर्ष स्वागतम. 3 फलंदाज बाद झालेत.
धावसंख्या आपण पाहतोय 13 षटकार आला होता विनेश डोलकरच्या पाठमधून, परंतु पुढच्याच चेंडूवर मात्र तो बाद झालाय. 3 गडी गमावले. थोडं सावधानतेने खेळावं लागेल. किरण पाटील अँड कंपनी. मॅच फार महत्वाची आहे. आज ज्यांचा आवाज ऐकायला मिळेल, दी व्हॉइस ऑफ कर्जत, मराठी भाषेमधील एक तंत्रशुद्ध समालोचक आणि महाराष्ट्रामधील एक नामवंत समालोचक म्हणून ज्यांची ओळख आहे, समीरजी सोमणे सर. वेलकम. UNPL 5व्या पर्वामध्ये आपलं हार्दिक 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 असं स्वागत. ड्राईव्ह केला एक्स्ट्रा कव्हरला, कव्हर ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हरला तैनात करण्यात आलाय. सिंगल मिळेल. एकेरी धावेच्या बरोबरीनं मात्र टीमची टोटल मत पुढे सरकेल. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 14 या आकड्यावर. गीतेश मडवी आलेत उलवेचे फलंदाज. समोर आपण पाहतोय अजित कोळी सुद्धा आहेत गणेशपुरीचे. गोलंदाजी मार्कवर अविनाश डोलकर सुपर डुपर फॉर्ममध्ये आहे. गोलंदाजी असेल फलंदाजी असेल, परवा आपण पाहिलं बोकडवीराच्या मैदानावर मात्र विस्फोटक खेळ केला होता. या फलंदाजानं 10 षटकार मारले होते, 63 धावांची खेळी साकारली होती आणि तब्बल 101 धावा मात्र गणेशपुरीने ठोकल्या होत्या 5 ओव्हर्समध्ये. बट ऑफकडे ढकललाय. सिंगल येते. एकेरी धाबेच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे जाईल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 15 या आकड्यावर. सागर शेठ घरत साहेबांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. त्यांच्या सुद्धा स्पर्धेची उत्सुकता सगळ्यांनाच असते. नाईट स्पर्धा म्हटली की त्यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय उल्मान रोड प्रीमियर लीग मध्ये. सागरजी, इथे अपील पाहायला मिळतोय. अपील पाहूया. लाऊड अपील फ्रॉम ऑल प्लेयर्स. जोरदार अपील आणि अपील स्वीकारले. फलंदाज बाद. 4था हादरा. कमालीची गोलंदाजी मात्र पाहायला मिळते. अविनाश डोलकरनं मात्र आणखीन एक फलंदाज बाद केलाय. इथे मात्र गीतेश मडवी अवघी 1 धाव काढून चाललंय. काय काय सुरुवात झाली होती. चौकारानं सुरुवात दित्या विहान स्पोर्ट्स उल्वे संघाची आणि एका पाठोपाठ एक फलंदाजाने आता मात्र नांगी टाकले. 15 या धावसंख्येवर मात्र 4था धक्का दिलाय तो शैलेश स्मृती तरगर संघ. सुपर फॉर्म. गीतेश मडवी बाद झालेत. 4 फलंदाज आतापर्यंत गमावलेत. विनेश डोलकर, कुणाल घरत, सिद्धू मडवी, गीतेश मडवी. आता मात्र कॅप्टनला यावं लागले. 6व्या क्रमांकावर थोडंसं उशिरानं का होईना किरण पाटील आता मात्र फार मोठी जबाबदारी आहे. दित्या विहान स्पोर्ट्स उल्वे संघाचा विचार केला तर 48 धावा या स्पर्धेमध्ये त्यांनी डिफेंड केल्यात. गोलंदाजी फार स्ट्रॉंग आहे, परंतु या गोलंदाजीला मात्र पूरक अशी फलंदाजी सुद्धा करणं गरजेचं आहे. आणि सध्याच्या घडीला आपण अवस्था पाहिली, स्कोर कार्डवर तुम्ही पाहू शकता 15वर 4. थोडीशी दयनीय अवस्था, थोडीशी नाजूक अवस्थेमधून मात्र मार्गक्रमण करतोय हा संघ. अविनाश डोलकरचा हा चेंडू पहा. यस, पाहू शकता स्क्रीनवर रिप्ले मधून जोरदार अपील आणि परफेक्ट डिसिजन सुद्धा इथे पाहायला मिळतोय. विकेटचं झालंय पतन. अविनाश डोलकर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. शैलेश चव्हाण सर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. खूप चांगलं काम मात्र पंचांचं या स्पर्धेमध्ये राहिलंय. जावेद फरीद सर, सुनील पाटील सर, शैलेश चव्हाण सर, सगळ्यांनी पाहायला गेलं तर 100% दिलंय या स्पर्धेसाठी. त्यांचं सुद्धा कौतुक करूया आपण. अविनाश डोलकर सज्ज होते. समोर कॅप्टन आहेत किरण पाटील. हो, डिफेन्सिव्ह मोडमध्ये हा प्रेशर आहे, हा दबाव आहे, परंतु शेवटच्या क्षणाला मात्र धाव घेण्याचा प्रयत्न झाला. सुरुवातीला आपण पाहिलं तर अगदी प्रोटेक्ट केला होता बॉलला, परंतु तदनंतर त्याला दिसलं की इथे धाव होऊ शकते. ही रन कंप्लीट केले. स्ट्राईक आपल्याकडे ठेवत असताना दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या 9. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा लागल्यात. दित्या विहान स्पोर्ट्स उल्वे संघ, किरण पाटीलचा संघ, ज्या संघाच्या धावा तुम्हाला पाहायला मिळतील 4 गडी बाद 16 धावा. तर दित्या विहान स्पोर्ट्स उल्वे संघाचे संघमालक परेशजी पाटील साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांना विनंती आहे की आपण सन्मानाने या व्यासपीठावर यावं. आपलं सहर्ष सहर्ष स्वागत आहे. स्वागतम, सुस्वागतम. रुपेश पाटील आणि परेश पाटील असे संघमालक आहेत या टीमचे. तर लगातार 3 षटकारांसाठी 3000 रुपयांचं पारितोषिक मात्र येतंय. परेशजी पाटील
साहेबांच्या वतीनं संघ थोडासा संकटामध्ये आहे, परंतु बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे या टीमकडे. बाउन्स बॅक करावा लागेल. यावेळेचा हा चेंडू पहा ऑफस्टॉपच्या बराचसा बाहेर होता रणजित कोळी यांचा. व्हाईट बॉलचा इशारा मात्र येत असताना एक अतिरिक्त रन, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. रणजित कोळी यांनी सुद्धा खूप चांगला परफॉर्मन्स दिला. क्षेत्ररक्षणाबद्दल आपण नुकतीच चर्चा केली, परंतु गोलंदाजीमधून सुद्धा सातत्य राखले प्रत्येक मॅचमध्ये या गोलंदाजांनी. 40+ मास्टर किरण पाटील पहा अगदी सावधानतेनं स्टेअर केलं होतं बॉलला, पॉईंटकडे सिंगल मिळेल. थोडंसं सावधानता बाळगावी लागेल किरण पाटीलवर. जो दबाव आहे ना, कॅप्टन पदाचा जो भार आहे ना, हा प्रचंड मोठा असतो. कारण एका बाजूला 4 फलंदाज बाद झालेत आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आता मात्र विकेट गमवायची नाहीये हा विचार त्याच्या डोक्यामध्ये आहे. परंतु त्याचबरोबरीनं दुसरा विचार त्याच्या डोक्यामध्ये आहे, ही धावसंख्या वाढवावी लागेल. कारण समोरच्या प्रतिस्पर्धी टीमचा कॅप्टन उल्हानोड प्रीमियर लीगमध्ये पॉईंट्स टेबलमध्ये सर्वाधिक स्थानावर आहे, जो लीड करतोय. त्यामुळं समोरच्या प्रतिस्पर्धी टीमची बॅटिंग सुद्धा तेवढी स्ट्रॉंग आहे. असं असताना एक चांगली टोटल उभारावी लागेल. निदान 50-55 च्या आसपास मात्र न्यावं लागेल या दोनही फलंदाजांना. यावेळेचा हा चेंडू जोरदार अपील मात्र पाहायला मिळतोय. लाऊड अपील केली होती, परंतु पंचांनी मात्र अपील नाकारले. लेग बाईचा इशारा मात्र येत असताना सरळ चेंडू जाऊन पाडवर आदळला होता. इथे एक दाब येते. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचलाय तो आतापर्यंत 19 ऑन बोर्ड. लेग स्टंप जरूर मिस झाला असा पाहू शकता आपल्या स्क्रीनवर. एक उत्तम निर्णय जावेद फरीद सरांचा. गुड डिसिजन. ओव्हर द विकेट रणजित पुन्हा एकदा. यावेळेचा हा चेंडू इथे मात्र अपील पाहायला मिळतोय. लाऊड अपील आणि किरण पाटील क्रीज सोडतोय. सगळ्यात मोठा हादरा कॅप्टन दीपाट. अवघ्या 2 धावा काढून किरण पाटीलला मात्र मैदान सोडावं लागले. जल्लोष पाहायला मिळतोय. शैलेश स्मृती दरगर संघ जवळजवळ निम्मा संघ गारद केलाय. अर्धी सेना दित्या विहान स्पोर्ट्स उलवे संघाची पॅव्हेलियनकडे रवाना. 19 वर 5वा धक्का. किरण पाटील बाद झालेत. किरण पाटील खरं तर 6व्या क्रमांकावर आले. आता त्यांनाही वाटत असेल मी वरच्या क्रमांकावर असो तर काहीतरी वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं, परंतु तू प्रेशरच झेलला गेला. पहा बाहेर जाणाऱ्या चेंडूला छेडछाड करण्याचा प्रयत्न झालाय. बराच वाईट केला होता रणजित कोळी यांनी आणि त्याच्यावर शेवटच्या क्षणाला मात्र बाटचा फेस खोलण्याचा प्रयत्न आणि तदनंतर पहा नाराजगी सर्व काही सांगून जाणारी आहे. हा चेहरा, हा निराश चेहरा मात्र सर्व काही सांगून जाणार आहे. कारण इथून मात्र सरळ सेमीफायनलचं तिकीट होतं आणि कॅप्टन जो दबाव आल्यापासून दबाव प्रचंड होता. कारण समोरच्या ओपनर्सनं तदनंतर 1 डाऊन मिडल ऑर्डरने सुद्धा निराशा केली होती आणि या सगळ्यांचा एकत्रित दबाव जो होता ना तो कॅप्टनवर होता आणि त्याच दबावाचा मी तर म्हणेन बळी पडला किरण पाटील. 19 वर 5 निम्मा संघ बाद झालाय. रणजित कोळी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. नवीन बॅटर हर्षल घरत फ्रॉम नावा विस्फोटक फलंदाज. इथे मात्र जोरदार अपील आणि अपील स्वीकारले. इट्स अ विकेट नंबर 6. रणजित कोळी यावेळेस मात्र पुन्हा एकदा विकेट प्राप्त करतात. 19 वर 6वा धक्का. दित्या विहान स्पोर्ट्स उलवे संघाला थोडसा चेहऱ्यावर स्मित हास्य पाहायला मिळेल तो धीरज ओळेकर साहेबांचा सुद्धा. उल्वेनोड प्रीमियर लीग, उल्वेनोड प्रीमियर लीग, उल्वेनोड प्रीमियर लीग, उल्वेनोड प्रीमियर लीग. सोपं नाहीये रणजित कोळी यांना फेस करणं सोपं नाहीये. 40+ मास्टर आणि परफेक्ट डिसिजन इथून मात्र जावेद फरीद सर. व्हेरी ॲक्युरेट डिसिजन मात्र तुमच्या स्क्रीनवर. पारदर्शकता ठेवलं या स्पर्धेनं. ट्रान्सपरन्सी तुम्हाला पाहायला मिळेल. प्रत्येक डिसिजन तुम्हाला स्क्रीन्सवर दाखवले जातात आणि म्हणूनच खरं तर पाहायला गेलं तर फक्त उल्वे नोडपुरती भुरळ नाही या स्पर्धेची. संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये खरं तर ही स्पर्धा रात्री पाहिली जाते आणि सगळ्यांनाच भुरळ पाडले या स्पर्धेने. एवढं दिमागदार आयोजन मात्र या स्पर्धेच्या निमित्तानं. रणजित कोळी ऑन विकेट. हॅट्रिक नाव. हॅट्रिक बॉल. हो स्कूप करण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र पहा स्क्वेअरलेगकडे चेंडू सरकलाय. वेगानं क्षेत्ररक्षक आलाय. नाही होणार हिंमत कदाचित दुसरी धाव पूर्ण करण्याची, कारण इथे विकेट गमावली तर मात्र काही खरं नाहीये. त्यामुळं इतकी रिस्क घेऊन जमणार सुद्धा नाही या सिच्युएशनला. अगोदर 6 फलंदाज बाद झालेत आणि इथून मात्र संपूर्णपणे कल्पेश घरत एका बाजूला आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय तर अजित कोळी आहे. अजित कोळीकडे आता मात्र सगळ्यांचा विश्वास असेल, कारण हा फलंदाज या संकटामधून बाहेर काढू शकतो एवढी गुणवत्ता तर नक्की या फलंदाजाकडे आहे.
आणि त्याच गुणवत्तेनं जर न्याय दिला तर अजित कोळी मात्र दित्या विहान स्पोर्ट्स उलबे संघासाठी एक चांगली इनिंग साकारू शकेल. पाहूया रणजित कोळी पुन्हा एकदा सज्ज होतील. चांगला बॉल खोलवर टप्प्याचा बॅक टू द बॉल स्ट्राईक फॉलो थ्रू मध्ये आपोआप आला एक चेंडू हातामध्ये आणि धाव मात्र मिळालेली नाहीये. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. कमालीचं यशस्वी षटक या ओव्हरमध्ये धावा दिल्या त्या फक्त 4 आणि गडी बाद केले ते तब्बल 2. तीनही गोलंदाजांनी 2-2-2 विकेट्स घेतल्यात. तब्बल 6 गडी बाद झाले 3 षटकांच्या समाप्तीनंतर. दित्या विहान स्पोर्ट्स उलबे संघ संकटामध्ये 20 वर 6. थँक्यू डीजे सँडी वासू रोशन कमाल केले आमच्या संगीत मास्टरनं साऊंड मास्टरनं संपूर्णपणे 4 छान लावले त्या स्पर्धेला. संपूर्ण रात्र मात्र डीजेच्या पाहायला गेलं तर संगीतावर मात्र सगळेजण थिरकत असताना क्रिकेट विथ म्युझिक उल्हान नोर प्रीमियर लीगचं 5वं पर्व मात्र सुपरहिट होत असताना जवळ पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात त्या 20 धावा. गडी बाद झाले ते 6. संघ संकटामध्ये आहे. जितूदादा सोमासे यांचे या ठिकाणी आगमन झाले त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. प्रमोदजी गडू साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. 40+ अध्यक्ष आहेत त्यांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत. त्याचप्रमाणे पाहायला गेलं तर आमचे बंबावी पाडाचे सन्माननीय सुभाष शेठ यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झाले त्यांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करतोय. सगळ्यांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत उल्हान रोड प्रीमियर लीग मध्ये. चौथं षटक गोलंदाजी मार्कवर मात्र सज्ज होईल रोहन कोळी. पहिलाच बॉल रोहन कोळीचा तडाखा पाहायला मिळतोय. लॉंग ऑनच्या रिजन मध्ये बॉल जाईल सीमारेषा पार आणि हा षटकार मुळीच नव्हतं रे. आणि हा झेल तुम्ही पाहू शकता. आमचे साहिल यांनी एका हातामध्ये पिशवी आहे दुसऱ्या हातामध्ये झेल पकडलाय. 200 रुपयांचं कॅश प्राईज बाय मंदार भगत यांच्याकडून. पहा पिशवी असून सुद्धा हातामध्ये झेल टिपले जातात. अन्यथा आपण या स्पर्धेमध्ये बरेच झेल सुट्टाना पाहिलेत. इथे पहा रिवर्स खेळण्याचा प्रयत्न मात्र केला होता. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू कल्पेश करत मी तर म्हणेन त्या विहान स्पोर्ट्स उलबे संघाला इथपर्यंत आणलंय. काय बॉलिंग राहिले या गोलंदाजाची. संपूर्ण स्पर्धेमध्ये खरं तर हुकूमत गाजवलंय फलंदाजांसमोर. परंतु आता त्या गोलंदाजीला चालवायचं असेल तरी तिथे धावा हव्यात आणि त्या धावा काढाव्या लागतील. ओ क्रॉस बॅटेड फटका काऊ कॉर्नर फेस क्लिअर करत असताना बॉल जाईल 1 टप्प्यानिशी सीमारेषा पार. 8व्या क्रमांकाचा फलंदाज कल्पेश करत मात्र टीमसाठी धावा जोडतोय. येतोय चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 30 या आकड्यावर. नेक्स्ट मॅच निलेश 11 जावळे विनर्स आणि महेश स्पोर्ट्स शेलगर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण स्टेजवर उपस्थित राहा. एका बाजूला अनिकेत कोळी दुसऱ्या बाजूला प्रसाद घरत. 2 टीम्स मध्ये 2 कॅप्टन मध्ये मात्र चांगली फाईट पाहायला मिळेल.
कल्पेश खरत चांगली बॅटिंग करतोय आता सध्याच्या घडीला. एक धाव येते, धावसंख्या 1 पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 31 या आकड्यावर. 31 इथून 50च्या आसपास जर पोहोचला ना तर किरणनं 48ची मॅच डिफेंड केले. हा विक्रम आहे या स्पर्धेमध्ये. गोलंदाजी फार स्ट्रॉंग आहे आणि कल्पेश गरज सारखा चेहरा मात्र या संघाकडे आहे. रोहन कोळी गोलंदाजी मार्कवर, परंतु या ओव्हरमध्ये आतापर्यंत 11 धाबा दिल्यात. महत्वाच्या धाबा मात्र उलबे संघ जोडतोय. हो, यावेळेस मात्र समोर मारलाय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. रोहनच्या डोक्यावरून हल्ला मात्र चढवलाय. बॉल जाईल सीमारेषा पार. गणेशपुरीचा ब्रँड अजित कोळी ठोकतोय षटकार. आणि या 6 धावांच्या बरोबरीनं मात्र टीमची टोटल पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 37 या आकड्यावर. 37 रन्स ऑन बोर्ड. आता मात्र कुठेतरी हास्य असेल ते किरण पाटीलच्या चेहऱ्यावर. थोडंसं हास्य असेल रुपेश पाटील आणि परेश पाटील यांच्या चेहऱ्यावर सुद्धा, कारण इथे 8व्या क्रमांकाचा फलंदाज, त्याचप्रमाणे अजित कोळी थांबला होता 4थ्या स्थानावरचा फलंदाज, आणि तो मात्र लढतोय. इथे पहा बॅकफुटला जाऊन पूल करण्याचा प्रयत्न, तितकंही टायमिंग नव्हतं. मिडविकेटकडे बॉल चाललाय, सिंगल येते. एकेरी धावेनं होईल धावसंख्येमध्ये बदल. संपूर्णपणे या स्पर्धेसाठी इंटरनेट सुविधा मात्र ज्यांच्या मार्फत देण्यात आले, वसंतजी तांडेल साहेब यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. आपलं सहर्ष स्वागत आहे. उलवा नोड प्रीमियर लीगमध्ये सगळ्यात मोलाची भूमिका मात्र ते निभावतात. ही संपूर्ण स्पर्धा जगभरात मात्र पोहोचवली जाते. खरं तर त्यांचं आपण विशेष सहकार्य मात्र लाभलं. इंटरनेटच्या माध्यमातून त्यांनी या स्पर्धेसाठी मात्र सहाय्य केलंय आणि त्यांचं स्वागत करण्याची सुद्धा मी विनंती लगेच करतोय संयोजकांना की आपण आपल्या शुभहस्ते वसंतजी तांडेल साहेबांना आपण या मंचावर सन्मानित करावं. आपलं सहर्ष स्वागत आहे. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 38 धावा धावफलकावर. मागचं षटक आपण पाहिलं तब्बल 18 आल्यात, 18. आणि आणखीन एखादं षटक मात्र असं आलं तर या धावा मात्र चांगल्या ठरतील. दित्या विहान स्पोर्ट्स उलवे संघ, इथे काय घडेल याचा नेम नाहीये. परवा तेजस मात्रेचा संघ आपण पाहिला, 38 धावा करता आल्या नाहीत या स्पर्धेमध्ये. त्यामुळं तुमच्यामध्ये जिगरबाज खेळ करण्याची वृत्ती असेल ना, तुमच्यामध्ये ती जिद्द पाहायला मिळाली ना, धमक पाहिजे तुमच्यामध्ये, होय मी हे करून दाखवणार, तर मग सगळं काही शक्य आहे. आणि ती शक्य करून दाखवण्याची हिंमत मात्र किरण पाटील आणि त्याच्या टीममध्ये आहे. आणि त्यांनी सगळ्या मॅचेस डिफेंड केल्यात. गोलंदाजीमधली हुकमत मात्र या स्पर्धेमध्ये त्यांनी दाखवलंय. परंतु याही षटकामध्ये निदान 12-13 धावा येणं गरजेचं असेल, ज्या महत्त्वाच्या धावा ठरतील. बंटी डोलकर येतात, गणेशपुरीचे गोलंदाज. समोर मात्र गणेशपुरीचाच फलंदाज अजित कोळी थांबलाय. एक षटकार मात्र त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालाय. 7 धावांवर तो खेळतोय, 8 धावांवर तो खेळतोय. एका बाजूला कल्पेश गरत 5 बॉलमध्ये 12 धावांचं योगदान मात्र त्यानं दिलंय. राऊंड स्टम्प्सनं समोर ड्राईव्ह केला. ऑफ ड्राईव्हचा फटका लॉंग ऑफकडे जात असताना सिंगल येते. दुसऱ्या रनचा प्रयत्न नाही होणार. एकरी धावेनं हळूहळू या दोनही फलंदाजांनी मात्र एक पार्टनरशिप बिल्ड केले. कारण 6वा विकेट गेला होता 19वर. त्यानंतर आपण पाहिलं आतापर्यंत 39 धावा धावफलकावर आहेत. 20 धावांची भागीदारी मात्र रचली झाली. हेच करायचं होतं सुरुवातीच्या फलंदाजांना. अगदी सुरुवात चांगली झाली होती. चांगल्या सुरुवातीनंतर मात्र हा संघ ढेपाळला होता आणि त्याचमुळे थोडीशी कठीण परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु या कठीण परिस्थितीमधून मात्र मार्ग काढलाय तो या दोनही फलंदाजांनी. त्यांचं कौतुक करावं लागेल, कारण या संकटामध्ये मात्र दोघे हिमतीने उभे राहिलेत आणि खूप चांगला खेळ मात्र त्या विहान स्पोर्ट्स उलवे संघासाठी मात्र करून दाखवत असताना लगातार 3 षटकारांसाठी सुद्धा पारितोषिक आहे जे परेशजी पाटील यांनी लावलंय. तब्बल 3000 रुपयांचं संघमालक त्यांच्या वतीनं आहे. इथे गरज आहे निदान 12-13 धावा या 5 बॉलमध्ये आल्या ना, मी तर म्हणेन एक चांगली मॅच मला पाहायला मिळेल. एकतर्फी तरी सामना होणार नाही हे मात्र निश्चित आहे. दोनही संघांना संघर्ष करावा लागू शकतो. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत गोलंदाजी मार्कवर. बंटी डोलकर, अमरजी कडू यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. राईट आर्म राऊंड विकेटनं बंटी तयार. हो, स्कूप करण्याचा प्रयत्न चांगला होता. चेंडू सुद्धा तेवढा शॉर्ट होता, परंतु कनेक्ट झाला नाहीये.
हा कनेक्ट झाला असता तर नक्कीच धावा मिळाल्या असत्या. बराच शॉट होता, परंतु समोर जागेवरून जरी खेळला असता तर कदाचित एक पोलचा फटका मात्र मारता आला असता. डॉट बॉल निघालाय बंटी डोलकरचा. ओ या वेळचा हा फटका पाहूया. वाडी स्ट्रॉंग ऑफ कडे जात असताना क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत, अलगद झेल टिपतात. फलंदाज होईल बाद. यावेळेस मात्र खेळी संपुष्टात येईल ती. कल्पेश गरजची चांगलं योगदान आपल्या टीमसाठी त्यानं दिलं. 6 बॉलमध्ये 12 धाबांचं योगदान मात्र दिलं, परंतु निर्णायक क्षणाला ज्या ठिकाणी ज्या ओव्हरमध्ये मात्र धावसंख्येची गरज होती त्या ओव्हरमध्ये मात्र तो बाद होतोय. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 39 वर 7 अशी धावसंख्या दित्या विहान्सवर सुरभे संघाची. हिंदुत्व चला नेक्स्ट मॅच. निलेश 11 जावळे विनर्स आणि महेश पोळ शेलगर टीमचे दोन्ही टीमचे कॅप्टन प्रेझेंटेशन बॉक्समध्ये पोहोचा. आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये पोहोचा. शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आपण तिकडेच थांबायचं प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. एका बाजूला अनिकेत कोळी आणि दुसऱ्या बाजूला असेल प्रसाद गरत. 9व्या क्रमांकावर राज माथरेला पाठवण्यात आलंय. नावेकाडी टीमचा सलामीवीर बॅटर आहे 9व्या क्रमांकावर. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण उपस्थित राहा. शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ बाकी. 39 धावा लागल्यात 7 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये. बंटी डोलकर पुन्हा एकदा तयार. बंटीचा हा बॉल पूल करण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी केला गेला होता, परंतु बॉल त्याला चकवा देत सरळ विकेट किपरच्या हातामध्ये पोहोचलाय. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. काय षटक हाताळले आतापर्यंत गणेशपुरीच्या या गोलंदाजांना. पहिल्या 4 बॉलमध्ये फक्त 1च धाव दिले. ओ यावेळेस मात्र लेग स्टंपवरचा हा बॉल लवकर पिक केला आणि बॉलला पाठवलंय. ते लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं चेंडू जाईल सीमा पार. महत्वाच्या धाबा मात्र जोडत असताना राज मात्रेच्या बॅटमधून येतोय चौकार. धावा धाव फलकावर या चौकाराच्या सहाय्यानं. इथे मात्र शेवटचा चेंडू असेल. राजा मात्रेकडून मात्र शेवट गोड केला जाणार का? सज्ज झाला. विस्फोटक फलंदाज आहे. या बॉलवर चौकार आला तर 48 टार्गेट मात्र सेट करता येईल. या बॉलवर षटकार आला तर टार्गेट मात्र होईल 50. पाहूया बंटी डोलकर मात्र कशा पद्धतीनं चेंडू सादर करतोय. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. राऊंड स्टंप्सनं गोलंदाज तयार. अकू टप्प्याचा बॉल पूलचा फटका, परंतु टायमिंग प्रॉपर नाहीये. मिड विकेट झोनकडे चेंडू निघालाय. सिंगल त्या ठिकाणी. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न पाहूया. इथून मात्र रनआउट होतोय की नाही, परंतु पंचांनी जड अंपायरचा इशारा दिलाय. रिव्ह्यू मात्र घेण्यात आलाय. पाहूया एक्झॅक्टली राजा मात्र यावेळेस मात्र सेफ पोहोचलाय की नाही चेक केलं जाईल. पीटीसी लाईव्हची संपूर्ण टीम कार्यरत आहे आणि हा निर्णय मात्र तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. तुर्तास दोन्ही टीमचे कॅप्टन आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. नाणेफेक संपन्न केली जाईल. क्वार्टर फायनल सेकंड. एका बाजूला महेश पोळ शेलगर आणि दुसऱ्या बाजूला निलेश 11 जावळे विनर्स. मी विनंती करतोय, इट्स अ आउट कॉल आणि त्यामुळे फक्त 1च धाव असेल. मी यशवंतजी ओळेकर साहेबांना विनंती करतो की आपण यावं आणि आपल्या शुभ हस्ते या सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपण संपन्न करावा. जवळचे संघ अगदी पाहायला गेलं तर ते यशवंतजी ओळेकर साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आमचा सामन्याचा टॉस होत असताना हेड इज अ कॉल. टेल इट इज. टॉस जिंकला. अनिकेत निर्णय का असेल? गोलंदाजी करू. कसं वाटतंय? क्वार्टर फायनलची मॅच आहे. आता मात्र इथून कोणतीही संधी नसेल. इथे जिंकावंच लागणार आहे आणि समोर प्रसाद घरचा संघ आहे. किती तयारी झाले मॅचची? नक्कीच नॉकआउटचा मॅच आहे. चांगला करण्याचा प्रयत्न करू. तुझी इंजरी कशी आहे? कारण ते सुद्धा फार महत्त्वाचं असेल, कारण तुझं या मॅचमध्ये खेळणं
खेळपट्टीवर उभं राहणं हे फार गरजेचं आहे, त्याची चिंता जास्त आहे क्रीडा रसिकांना. आज काय टेन्शन नाही. चला टेन्शन नाही म्हणतोय. प्रतिस्पर्धी टीमचा कॅप्टन प्रसाद घरत खूप चांगला प्रवास राहिला आत्तापर्यंत. महेश स्पोर्ट शेलघर टीम खरं तर पुढे आहे. एका बाजूला छोटा भाऊ, एका बाजूला मोठा भाऊ, असेच लढाई मात्र पाहायला मिळेल. काय सांगशील लढाईबद्दल? लढाई तर मैत्रीपूर्वक होईल, पण आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करू. तर त्यांनी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. किती एक्सपेक्ट करताय? पहिल्या मॅचमध्ये जास्त स्कोर झालेला नाहीये, पाटिंग आले, काय त्याचा फरक पडेल का? फरक काय पडणार नाही, जास्तीत जास्त रन करण्याचा प्रयत्न करू. मागची मॅच सुपर ओव्हरपर्यंत गेली होती, त्यामुळं कुठे चिंता आहे, कोणत्या डिपार्टमेंटमध्ये चिंता आहे तुला, की फिल्डिंग, बॉलिंग किंवा बॅटिंग या खेळाडूंकडून सुधारणा झाली तर नक्कीच ही क्वार्टर फायनल जिंकता येईल? जरा बॅटिंग कमजोर आहे आमची, बॅटिंग झाली तर आम्ही 100% जिंकू. चला, खूप साऱ्या शुभेच्छा मात्र तुम्हाला असतील. चला बॅटर पाठवा त्वरित. तर एका बाजूला सचिन शेठ घरत आणि दुसऱ्या बाजूला प्रमोदजी कडू, एका बाजूला छोटा भाऊ, दुसऱ्या बाजूला मोठा भाऊ, अशीच एक लढत, प्रारंभिक लढत आपल्याला स्वरूप प्राप्त झाले. तर टॉस जिंकलाय दुसऱ्या मॅचचा यावेळेस महेश स्पोर्ट शेलघर संघानं, आणि त्यांनी पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू. तत्पूर्वी आपण पुन्हा एकदा जाऊया प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. सन्मान केला जाईल. उल्वे नोट 40+ अध्यक्ष सन्मान्य जितूदादा सोबासे यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्यांना विनंती करतोय की आपण यावं आणि या सन्मानाचा स्वीकार करावा. 40+ अध्यक्ष आहेत आणि खूप चांगलं क्रिकेट खरं तर 40+ सध्याच्या घडीला उल्वे नोटचं बहरतंय आणि संपूर्ण मेहनत घेतात त्या 40+ मास्टर्ससाठी. त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत, जितू सोबासे साहेबांचं मनपूर्वक स्वागत UNPL मध्ये. त्याचप्रमाणे सन्माननीय यशवंतजी ओळेकर साहेबांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाईल. सर्वांचे लाडके आबा, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. प्रमोदजी कडू साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. आपलं हार्दिक असं स्वागत आहे उल्वे नोट प्रीमियर लीग मध्ये. चला मॅच चालू करा त्वरित. त्यानंतर आणखीन एक सन्मान आपण करतोय. सुशीलजी म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा सुद्धा शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं केला जाईल. म्हात्रे साहेब, आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. अमरजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी आपण करतोय. सुशीलजी म्हात्रे साहेबांना सन्मानित केलं जात आहे. सहर्ष स्वागत आहे. त्यानंतर नाथाशेठ ओळेकर साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाईल. यावं नाथाशेठ, आपण या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. आपलं सुद्धा हार्दिक असं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. चला पंच सामन्याला सुरुवात करा. आणि त्यानंतर आणखीन एक सन्मान आपण घेतोय. बंबावी पाडाचे प्रसिद्ध उद्योजक सुभाषेठ पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांना सुद्धा विनंती आहे की आपण यावं आणि या सन्मानाचा स्वीकार करावा. हार्दिक असं स्वागत, आपलं सुद्धा स्वागतम, सुस्वागतम. उल्वे नोडवर मात्र त्यांचं विशेष प्रेम आहे. अनेक स्पर्धांमध्ये आम्ही जवळून पाहिले. सुभाषेठ, आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. सगळ्या अतिथीगणांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं आणि जाऊया आपण मॅचच्या उत्तरार्धाकडे, ज्या ठिकाणी तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल महाराष्ट्रामधील एक नामवंत समालोचक समीरजी सोमणे सरांचा, द वॉइस ऑफ कर्जत. थँक्यू दीपक सर. मॅचला होते ते सुरुवात 5 षटकांमध्ये 45चा पाठलाग करायचे. पहिलाच बॉल ऑफ कटरचा इथे वापर, टप्पा पडला, चेंडू आतमध्ये आला, कल्पेश घरत गोलंदाजी करतो. आणि या गोष्टीचा उल्लेख दीपक सरांनी पहिल्या सत्रामध्ये देखील केला की धावसंख्या जरी कमी वाटत असली तरी सुद्धा या टीमकडे कल्पेश घरत आहे. किरण पाटील टीमला लीड करतायत. बॅटिंग करत असताना चुका जरूर झाल्या, परंतु आता या उत्तरार्धामध्ये शैलेश स्मृती तरघर संघाच्या फलंदाजांना लवकरात लवकर बाद करण्याच्या याच हेतूने गोलंदाजी करावी लागेल. वेगवान चेंडू, अगोदरचा चेंडू ऑफ कटर, त्यानंतर हा वेगाने टाकला होता कल्पेश घरतने. अनिकेत कोळी आणि सागर कोळी ही सलामीची जोडी मैदानावर. वहाल गावचा खेळाडू कल्पेश घरत सुरुवात चांगली करतोय. 45 धावा त्याला डिफेंड करायचेत. सुपर 8च्या लढती आज फर्स्ट क्वार्टर फायनल ऑफ दिस टुर्नामेंट. पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या दिशेनं टाकलेला चेंडू ऑफ कटर होता, थोडा आतमध्ये आला, मिडॉनच्या अगदी बाजूनं टप्पा विसवला, फटका आणि त्यानंतर आला इथे चौकार. उल्वणोड प्रीमियर लीग 2024. पहिले 2 चेंडू निर्धाव, त्यानंतर मात्र एक चौकार अनिकेत कोळीच्या बॅटमधून.
बाकफुटला जाऊन कट केल्या बॉल, स्वीपर कव्हरला, चौकार. पहिले 2 चेंडू निर्धाव, त्यानंतरच्या 2 चेंडूंवरती 2 चौकार. एक चौकार अगदी आपण पाहिलं मिडॉनच्या बाजूनं उजव्या हाताने मिडॉनच्या इथे चौकार मारला. त्यानंतर लेंथ शॉर्ट होती, हे लवकर पिक करून बॉल कव्हर्स मधून काढला चौकार. धावसंख्या 8, 45 धावसंख्येचा पाठलाग चालू आहे. 5 ओव्हरमध्ये 45 धावसंख्येचं लक्ष्य. हाफ ट्रॅकर बॉल इन फ्रंट ऑफ स्क्वेअर, परफेक्ट पूल केलाय, बॉल सीमारेषा पार. आणखी एक चौकार. कल्पेश गरतने दमदार सुरुवात केली होती, परंतु त्याला प्रत्युत्तर देत असताना अनिकेत कोळी मोहा संघाचा हा खेळाडू आक्रमक फलंदाज आहे आणि त्याच्या बॅटमधून निघाले सलग 3 चौकार. कमालीची बॅटिंग. या धावा रोखाव्या लागतील, चौकार षटकार रोखावे लागतील, विकेट्स घ्यावे लागेल कल्पेश गरतला, कारण 45 धावा डिफेंड करायचे आहेत 5 ओव्हरच्या या मॅचमध्ये. फर्स्ट क्वार्टर फायनल. ओव्हरपिच बॉल, समोर केसला फटका, लॉंग ऑफला फिल्डर तैनात आहे. शैलेश स्मृती तरघर संघ पाठलाग करतोय 45 धावसंख्येचा दित्या विहान स्पोर्ट्स उल्वे संघाच्या विरोधात. चला मॅच पॉज करायचे. या ठिकाणी सन्माननीय पाहुण्यांचं आगमन झालंय. विधान परिषदेचे माजी आमदार सन्माननीय बाळारामजी पाटील साहेबांचं शुभ आगमन या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. स्वागतम, सुस्वागतम, सहर्ष स्वागतम. सन्माननीय बाळारामजी पाटील साहेबांचं शुभ आगमन या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळतंय. त्याचप्रमाणे पनवेल नगरपालिकेचे माजी आदर्श नगराध्यक्ष जयम म्हात्रे साहेब अर्थातच भाऊ यांचं सुद्धा या मंचावर आगमन होते. त्याचप्रमाणे शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटणीस आदरणीय नारायण शेठ गरज साहेबांचं सुद्धा या ठिकाणी या मंचावर आगमन झालंय. त्यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. सन्माननीय रघुनाथ शेठ गरज साहेबांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. सर्व मान्यवरांचं शुभ आगमन या स्पर्धेच्या ठिकाणी. संघाचे माजी लोकप्रिय आमदार सन्माननीय बाळारामजी पाटील साहेब त्यांच्या शुभास या ठिकाणी श्री गणेशाच्या प्रतिमेचं पूजन केलं जाते. त्याचप्रमाणे पनवेल नगरपालिकेचे माजी आदर्श नगराध्यक्ष सन्माननीय जयम म्हात्रे साहेब अर्थातच भाऊ त्यांच्याशी शुभास या ठिकाणी श्री गणेशाच्या प्रतिमेचं पूजन केलं जाते. श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना दिली जाते. त्याचप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आदरणीय नारायण शेठ गरज साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत. सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आपण या ठिकाणी श्री गणेशाच्या प्रतिमेचं पूजन करतोय. त्याचप्रमाणे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन केलं जाते आणि त्याचप्रमाणे स्वर्गीय महेश रघुनाथ घरत यांच्या सुद्धा पवित्र स्मृतीस आपण अभिवादन करूया. श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. सर्व पाहुण्यांचं हार्दिक 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 असं स्वागत. स्वागतम, सुस्वागतम, सहर्ष स्वागतम. आदरणीय राजेंद्र शेठ गरज साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. भातगिरण पनवेल उपाध्यक्ष आहेत.
आणि या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मात्र त्या ठिकाणी प्रतिमेचं पूजन केले जाते. सगळ्यांचं सहर्ष स्वागत. चला खेळ चालू ठेवायचा आता. सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण सन्मानाने या व्यासपीठावर यावं. सगळ्यांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. स्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागतम. यावं आपण मंचावर. आपलं उल्वा नोड प्रीमियर लीग 5व्या पर्वामध्ये पहिल्यांदाच नाईट स्पर्धा यंदाच्या वर्षी मात्र संपन्न होते आणि सगळ्या मान्यवरांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. उल्वा नोड प्रीमियर लीग मध्ये सगळ्या मान्यवरांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. कोकण शिक्षक मतदारसंघाचे माजी लोकप्रिय आमदार, विधान परिषदेचे आमदार सन्माननीय बाळारामजी पाटील साहेबांची उपस्थिती आज सगळ्यांनाच भारावून ठेवणारी आहे. चला मॅच चालू करा. सगळ्या पाहुण्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय आणि वळूया आपण मॅचकडे. चला मॅच चालू करा. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या ते 13, 3 चौकार आणि 1 सिंगल. सेकंड ओव्हरला इथे होते सुरुवात. अजित कोळी मात्र गोलंदाजीसाठी आलाय. पंच इथे व्हाईट बॉल मात्र इथे घोषित करतायत पंच सुनील पाटील सर. एकेरी धावसंख्येने स्कोर मात्र 14. उल्वे नोड प्रीमियर लीग 2024 हे पर्व 5वे या स्पर्धेचं आणि या 5व्या पर्वाचा नावा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सन्माननीय जितेंद्र म्हात्रे साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करतोय. स्वागतम. सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. मागील 4 वर्ष आपण ही स्पर्धा डेच्या स्वरूपात पाहिली. यंदाच्या वर्षी या क्रीडांगणावरती ही स्पर्धा रजनी स्वरूपात पाहतोय. पुन्हा एकदा बॉल उडवलाय कव्हर पॉइंटच्या वरतून. वेगानं चेंडू मागे चाललाय. थर्ड मॅन रिजन मध्ये मिळतील धावा 4 चौकार. उल्वे नोड प्रीमियर लीग, उल्वे नोड प्रीमियर लीग, उल्वे नोड प्रीमियर लीग. कोळी काय फलंदाजी करतोय सध्या. दिमागदार फलंदाजी. 4 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत. सिंगल देखील घेतल्यात. आता त्याने मात्र 2:45चा पाठलाग करत असताना तब्बल धावसंख्या जाऊन पोहोचले ती 18वर. 27 धावांची गरज या स्पर्धेमध्ये. पहिली 50 अर्थातच पहिलं अर्धशतक अनिकेत कोळीच्या नावावरती आहे. 22 चेंडूंमध्ये 65 धावा त्याने कुठल्या होत्या. 7 चौकार त्यामध्ये होत्या आणि 4 षटकार. सेकंड 50 होती प्रसाद गरजच्या नावावर आणि तिसरी 50 अर्थातच ऋषी नाईक. हे तीनही खेळाडू आज खेळताना आपण पाहू. सुपर 8च्या लढतीमध्ये किरण पाटील यांना अक्कल लढवावी लागेल. इथे विकेटची नितांत गरज आहे. ज्या पद्धतीनं अनिकेत कोळी खेळतोय पहिल्या ओव्हरपासून आक्रमणच चालू आहे. आता एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून आणखी एक दर्जेदार स्ट्रोक. स्वीपर कव्हरच्या दिशेनं बॅक टू बॅक या ओव्हरमधील आणखी एक चौकार. उल्वे नोड प्रीमियर लीग पर्व 5व्यातील पहिला फलंदाज ज्याने 150 धावांचा टप्पा ओलांडलाय. तब्बल 151 धावांवरती खेळतोय सध्या तो अनिकेत कोळी. काय फलंदाजी करतोय शैलेश स्मृती तरगर या टीमसाठी. डोकेदुखी ठरलाय. कॅप्टन आहे टीमचा. कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट. दित्या विहान स्पोर्ट्स उल्वे संघाच्या विरोधात आत्तापर्यंत फलंदाजी करत असताना 5 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत. धावफलक आहे ते 22. पाठलाग चालू आहे 45 धावसंख्येचा. हळूहळू गर्दी आता वाढायला सुरुवात झाली. उल्वे नोड परिसर अर्थातच या संपूर्ण परिसराचं एक वेगळं वलय आहे क्रिकेटचं आणि या संपूर्ण परिसरातील सर्व गावांना एकत्रित घेऊन या संयोजकांनी या उल्वे नोड प्रीमियर लीगचं आयोजन मात्र केलेलं आहे. आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्य मंचावरती पाहुणे उपस्थित होत आहेत. त्या सर्वांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. शैलेश स्मृती तरगर विरोधात दित्या विहान स्पोर्ट्स उल्वे यांच्यामध्ये चालू असलेली पहिली लढत. पंच इथे डेड बॉल घोषित करतायत. अजित कोळी दुसरा षटक. पहिल्या डावात धावा फार कमी आपण पाहिल्या. त्या कारणास्तव कोणताही प्रेशर नाहीये या धावांचा पाठलाग करत असताना अनिकेत कोळीवर.
आडव्या बॅटने व्यासपीठाला सलामी देणारा अनिकेत कोहलीच्या बॅटमधून आणखी एक षटकार. धावसंख्या 28. कमालीची बॅटिंग अनिकेत कोहलीकडून. पुन्हा कव्हरच्या वरतून व्हॉट अ शॉट, अफलातून दर्जेदार आणखी एक चौकार, या इनिंग मधला 6वा चौकार. च्या नावावर आणि या चौकाराने स्कोर जाऊन पोहोचलाय 36-36 आणि आता जिंकण्यासाठी फक्त 9 धावांची गरज. यापेक्षा आणखी कॅप्टनने काय करावं? उल्वेनोड प्रीमियर लीग 2023चा बेस्ट बॅटर ठरला होता तो अनिकेत कोहली आणि तोच आता मैदानावरती खोऱ्यानं धावा ओढतोय. हा टप्पा थोडा मागे ठेवला, कट करण्याचा प्रयत्न होता आणि ते निर्धाव चेंडूची होते सांगता. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल हिटिंग आणि पॉवरफुल बॅटिंग अनिकेत कोहलीची पाहिली. 2 ओव्हरमध्ये तब्बल धावा कुठल्या त्या 36 आणि आता 18 चेंडू शिल्लक आहेत. धावा करायचे आहेत त्या जिंकण्यासाठी फक्त 9. पहिल्याच 2 ओव्हरमध्ये पॉवर प्लेचा फायदा उचलत अनिकेत कोहलीने तब्बल धावा कुठल्या 36. हा सामना खुला करून ठेवलाय. नेक्स्ट मॅच अर्थातच ही उपांत्यपूर्व फेरीची लढत आहे. क्वार्टर फायनल सुपर 8मध्ये पोहोचलेले संघ एकमेकांच्या विरोधात मात्र खेळत आहेत. आज फक्त 4 लढती असतील, उद्या फक्त 3, 2 सेमीफायनल आणि 1 फायनल आणि प्राइज सेरेमनी. दिमागदार असं आयोजन. फार क्वचित आपण उलवा एखाद्या प्रीमियर लीगमध्ये अशा पद्धतीनं आयोजन पाहतो. सिल्वर ट्रॉफी, चांदीची ट्रॉफी आहे विजेत्या संघाला. हे या स्पर्धेचं प्रमुख आकर्षण. फक्त दिशा दिले. सागर कोहली स्ट्रायकर एंडला आणण्याचा प्रयत्न करतो अनिकेत कोहलीला. एकेरी धाव. जे काम विराट कोहलीसाठी के.एल. राहुलने केलं होतं यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये, ते काम सध्या चालू आहे सागर कोहलीकडून. एकेरी धाव संख्येने स्कोर 37. जिंकण्यासाठी फक्त 8 धावांची गरज. आज शैलेश स्मृती तरघर टीम लीग स्टेजमध्ये खूप चांगला संघ खेळला. कॅप्टनने चांगलं सावरलं होतं आपल्या संघाला, परंतु आज क्वार्टर फायनलच्या या लढतीमध्ये बॅटिंग चांगली झाली नाही. स्विच हिटचा फटका मारण्याचा प्रयत्न. विनय मात्रेने निर्धाव चेंडू टाकला. डॉट बॉल. चेंडू भरपूर आहेत, धाबा करायचे त्या मात्र फक्त 8. नेक्स्ट मॅच निलेश 11 जावळे अर्थातच विनर्स आणि त्यांच्या विरोधात महेश स्पोर्ट्स सेलगर. दोन्ही टीमला रिक्वेस्ट आहे की आपण स्टेज जवळ यावं. 8 धाबांची गरज. पुन्हा एकदा तोच प्रयत्न स्विचिटचा. चांगली गोलंदाजी विनय मात्रे. पहिल्या 2 ओव्हरमधील जर का धावा रोखण्यात यश मिळालं असतं तर कदाचित विनय मात्रेचं हे षटक फार महत्त्वाचं ठरलं असतं. परंतु आता जो अंतर आहे, ज्या धावा आहेत, त्यांचा दबाव नाही आहे. इथून सामना जिंकण्यासाठी इतिहासच रचावा लागेल. हलक्या हाताने चेंडू ड्राईव्ह केला. बॅटची कडा घेऊन मागे फ्लाइंग स्लिपच्या दिशेने चेंडू जातो. अनिकेत दुसऱ्या धावेसाठी तयार आहे. लेट्स ही क्रिकेट. खांदे इथे विसावले. डायरेक्ट हिट झालाय आणि डायरेक्ट हिट ऑलवेज डेंजरस. पाहूया निर्णय काय असेल तिसऱ्या पंचांचा. उल्वेनोड प्रीमियर लीग ही एकमेव स्पर्धा अशी आहे की ज्या स्पर्धेमध्ये क्रीडांगणाकडे कमी, स्टेजवरती जास्त पाहिलं जाते. एवढी भली मोठी स्क्रीन. पाहूया बॅटर पोचला की नाही पोचला. नॉट आउट. पंचांचा निर्णय. 2 धावा इथे जोडल्या जात आहेत. स्कोर 39. फक्त 6 धावांची गरज. कॅप्टन इनिंग साकारली या क्वार्टर फायनलच्या लढतीमध्ये. नॉकआउट स्टेज आहे सध्या. हा सामना जिंकून
शैलेश स्मृती तरगर संघ मात्र निश्चितच सेमीफायनल मध्ये पोहोचेल. उल्वेनोड प्रीमियर लीग 2024च्या पहिला सेमीफायनलिस्ट शैलेश स्मृती तरगर. कॉंग्रॅच्युलेशन्स टू अनिकेत कोळी अँड टीम. वेल डन. हार्ड लक टू दित्या विहान स्पोर्ट्स उल्वे. आणि बादचा हिरो ठरलाय अर्थातच अनिकेत कोळी. 16 चेंडू 43 धावसंख्येची त्याने इनिंग साकारली. हार्ड लक टू दित्या विहान स्पोर्ट्स उल्वे. तुम्हाला पुढील पर्वासाठी शुभेच्छा आणि वेल डन ॲज अ कॅप्टन किरणजी पाटील अँड टीम. इट्स ओव्हर टू दीपक पाटील सर. तर स्वागत केलं जाईल खरं तर उल्वानोड प्रीमियर लीगमध्ये. आज ज्यांच्या उपस्थितीनं मात्र संपूर्ण व्यासपीठ भारावून गेलंय ते अर्थातच कोकण शिक्षक मतदारसंघाचे लोकप्रिय माजी आमदार, विधान परिषदेचे आमदार सन्माननीय बाळारामजी पाटील साहेबांचं शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्त